बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज मुंबई आणि पुण्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं जनआक्रोश मोर्चाचं आयोजन। पुण्यातील मोर्चासाठी जरांगे, सुरेश धस, पृथ्वीराज चव्हाणांसह रोहित पवार देखील उपस्थित राहणार। बीड सरपंच हत्या प्रकरणी अधिकाऱ्यांनी आरोपींचा 15 दिवसांचा पीसीआर मागितला। देशमुखांच्या अंगावर अनेक जखमा हे एकाचं काम नाही, सरकारी वकिलांचा युक्तिवाद। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी। बीड सरपंच हत्या प्रकरणी फास्ट ट्रॅकवरती घेण्याची कोर्टाला विनंती केली आहे। आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी सरकारची भूमिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी क्षेत्रामध्ये वापर होत असल्याचा जितेंद्र आव्हाडांचा दावा। तर वाल्मिक कराडचं नाव अजून बीड हत्या प्रकरणात कसं आलं नाही, आव्हाडांचा सवाल। विरोधक आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतायत। बीड हत्या प्रकरणी संजय शिरसाट यांचा आरोप, राजकीय वरदहस्त आहे की नाही हे तपासात समोर येईल असंही शिरसाटांकडून वक्तव्य। देशमुख कुटुंबियांना धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा। तर बीडमधील खंडणी आणि हत्येतील आरोपींची नार्को टेस्ट झाली पाहिजे, जरांगेंची मागणी। मनोज जरांगे वैफल्यग्रस्त झाल्याची मंत्री आशिष जयस्वाल यांची टीका। बीड सरपंच हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा दिलाय। धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराड याची नार्को टेस्ट करण्याची मागणी होत असली तरी गरज असेल तर अशी टेस्ट होते। खडसेंची नार्को टेस्ट करा म्हणत होतो त्यावेळी शरद पवारांनी केली का असा सवाल करत गिरीश महाजनांकडून मुंडेंना सावरून घेण्याचा प्रयत्न। बीड सरपंच हत्या प्रकरणी आरोपी 28 तारखेपर्यंत रुग्णालयात उपचार घेत होते, संदीप क्षीरसागर यांची माहिती। बीडमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकांची बजरंग सोनावणेंच्या विरोधात पोलीस प्रेस ग्रुपवरती वादग्रस्त पोस्ट। सोनावणेंकडून गणेश मुंडे आणि दहीफळे या 2 सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी। बीड प्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्या राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेणार। बीडमध्ये निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्थेप्रकरणी राज्यपालांना निवेदन देणार। परभणीतल्या मोर्चामध्ये जरांगेंनी मंत्री धनंजय मुंडेंवर सडकून टीका केल्यानं ओबीसी समाज आक्रमक। आज हिंगोलीमध्ये ओबीसी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक, जरांगेंविरोधातील आंदोलनाची दिशा बैठकीमध्ये ठरणार। मुख्यमंत्री आज नागपूर दौऱ्यावर, विविध विकास कामांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लोकार्पण करणार। आपण चाणक्य नाही, सर्वसाधारण कार्यकर्ता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। पक्षानं संधी दिल्यानंच आज आपण इथपर्यंत असल्याचीही फडणवीसांची प्रतिक्रिया। विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानले। अनेकांना मागितल्यावर जे मिळत नाही ते न मागता मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिलं, ज्ञानेश्वरी सारखा बंगला मिळाला, ऑफिस दिलं, राम शिंदेंचं वक्तव्य। पवार आणि ठाकरे कुटुंबांनी एकत्र यावं, त्यांना आपल्या शुभेच्छा, छगन भुजबळांचं वक्तव्य। भाजपमध्ये जाणार नसल्याचंही स्पष्ट केलं। सध्या महाराष्ट्रामध्ये मेगा इंजिनिअरिंग आणि नवयुगा या 2च कंपन्या काम करताना दिसतायत। जितेंद्र आव्हाडांची एक्सपोस्ट, कंपन्यांच्या कामांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची मोर्चे बांधणी, काल पार पडलेल्या सभेमध्ये राष्ट्रवादीचे मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडेंनी 60 जागांची मागणी केली। चुकून मुलाचा आधार कार्ड जोडल्यानं त्याच्या खात्यात आलेले पैसे लाडक्या बहिणीनं शासनाला परत केले। धुळ्याच्या नकाणे गावातील भिकुबाई खैरनार यांच्या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक। धुळ्यातील भिकुबाईंकडून रक्कम परत करण्याबाबत अर्ज, शासनाच्या वतीनं लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतला जातो हे वृत्त चुकीचं, मंत्री अदिती तटकरे यांची एक्सपोस्ट करत माहिती। लाडकी बहीण योजनेसाठी श्वेतपत्रिका काढायला हवी, खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी। निवडणुका समोर ठेवून ही योजना सुरू केली, लाडक्या बहिणींचं भलं करण्याची सरकारची भावना नाही, बच्चू कडूंची सरकारवर टीका। काहींनी चुकीच्या पद्धतीनं फॉर्म भरून पैसे घेतले, ही योजना गरजू बहिणींसाठी, संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। कोकणातल्या निकालावरून मातोश्रीवर राजन साळवी आणि उद्धव ठाकरेंमध्ये खडाजंगी। साळवींनी विनायक राऊतांवरती पराभवाचं खापर फोडलं, मात्र ठाकरेंनी जिकडे जायचं तिकडे जा असं साळवींना सुनावल्याची माहिती।
काँग्रेसकडून मुख्यमंत्री फडणवीसांसह इतर 8 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीला आव्हान. दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांकडून याचिका दाखल. निवडणुकीमध्ये नियमांचं उल्लंघन, ईव्हीएम सोबत छेडछाड झाल्याचा आरोप. काँग्रेस पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर निघत नाही. काँग्रेसनं दाखल केलेल्या याचिकेवर चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची न्यायालयात याचिका. अर्जुन खोतकर यांचा निवडणूक अर्ज फेटाळण्याची मागणी. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे पक्षांतराचे संकेत. आपण 5 वर्ष वाट बघणार नाही. पराभवानंतर कैलास गोरंट्याल यांची खदखद. जालन्यात अस्तनीतले साप खूप आहेत. जे आपलं झालं ते 2029ला तुमचं होऊ नये म्हणून सल्ला देतो. कैलास गोरंट्याल यांचा खासदार कल्याण काळेंना सल्ला. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामतीतील प्रशासकीय भवनांची पाहणी. आज अजित पवार बारामतीतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार, तर सहयोग सोसायटीमध्ये जनता दरबारही घेणार. मंत्री नितेश राणेंची खळबळजनक माहिती. सिंधुदुर्गातील 50% जागा आणि महत्त्वाच्या देवस्थानांवर वक्फ बोर्डानं दावा केल्याची माहिती दिली. शिक्षकांवर शाळेव्यतिरिक्त कामाचा भार कमी करण्याचा शिक्षण मंत्री दादा भुसेंचा संकल्प. लवकरच शिक्षक संघटनांची बैठक बोलवून शिक्षकांच्या समस्यांवर तोडगा काढला जाणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांशी संवाद साधणार. त्याचबरोबर स्पर्धात्मक युगामध्ये आधुनिक शिक्षण पद्धत यासह विविध विषयांवर संघटनांसोबत चर्चा करणार. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते भजेपार चषक 2025चं उद्घाटन. गोंदियाच्या भजेपार गावामध्ये कबड्डीचा महासंग्राम रंगणार. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील खेळाडूंचा सहभाग. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन अभिवादन केलं. धर्मवीर आनंद दिघे चषक क्रिकेट 2025 स्पर्धेवेळी एकनाथ शिंदेंनी फलंदाजीचाही आनंद घेतला. गरिबांच्या मुलांसाठी इंदापूरमध्ये लायब्ररी उभारणार. मंत्री दत्ता भरणेंचं आश्वासन. लायब्ररीसाठी 5 कोटींचा निधी मंजूर झाल्याचीही माहिती दिली. वर्सोवा दहिसर सागरी किनारा मार्गासाठी केवळ वन खात्याची कांदळवनासाठीची परवानगी शिल्लक. हे सगळे परवाने येत्या 1.5 महिन्यात मिळतील आणि त्यानंतर या मार्गाचं काम सुरू होईल. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. MMRDAच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या मेट्रो मार्गांचा आढावा घेतला. तसंच इंदू मिल स्मारक वर्षाखेरीस पूर्ण करण्यासही टार्गेट. पश्चिम रेल्वेवरती आज चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक. या कालावधीमध्ये धीम्या मार्गावरच्या सगळ्या सेवा जलद मार्गावर, याशिवाय काही उपनगरी गाड्या रद्द. आज हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक. CSMT ते पनवेल बेलापूर डाऊन हार्बर मार्गावरच्या सेवा रद्द. तसंच पनवेल ते ठाणे ट्रान्स हार्बर मार्गावरची सेवाही रद्द. आज मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक. त्यामुळे CSMTहून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरच्या सेवा आता जलद मार्गावर. जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी आरोपी सुजित पाटकरची जामिनासाठी हायकोर्टात याचिका. सुजित पाटकर हा शिवसेना खासदार संजय राऊत यांचा निकटवर्तीय. कुर्ला बस अपघात प्रकरणी आरोपी संजय मोरेच्या जामीन अर्जाची सुनावणी पूर्ण. संजय मोरेच्या जामिनावर 10 जानेवारीला निकाल. संजय मोरेला जामीन देऊ नये, मुंबई पोलिसांची मागणी. नांदेडच्या पाटबंधारे नगरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा 19 वर्षांनी निकाल. 10 आरोपी निर्दोष. 6 एप्रिल 2007 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता. यवतमाळच्या दिग्रसमधील जनसंघर्ष अर्बन निधी बँक घोटाळा प्रकरणी फरार झालेल्या 7 पैकी 3 अटक. 200 ठेवीदारांची 44 कोटींची फसवणूक केल्याचा अध्यक्षांसह सहसंचालकांवरती आरोप करण्यात आला होता. ऊसतोड मजुरांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून पैसे मागितल्यास बिलातून कपात केली जाईल. कारखानदारांचा ऊसतोड कामगारांना इशारा. बहुतांश कारखान्यांनी पत्र काढून हा इशारा दिला. सागरी सुरक्षा आणि अवैध मासेमारीवर आता ड्रोनद्वारे नजर. 9 जानेवारीपासून ड्रोनच्या वापराला सुरुवात होणार. अवैध मासेमारी आणि परदेशी मासेमारी करणाऱ्यांवरती कारवाई होणार. बुलढाण्यामध्ये चेक इन करन्सीच्या नावाखाली 1 लाखात 5 लाख रुपये देण्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल. यामागे एक मोठं रॅकेट असल्याचा स्थानिक गुन्हे शाखेला संशय. भिवंडीमध्ये धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात भाविकांची गर्दी वाढल्यानं गोंधळ.
गोंधळ झाल्याचं बघता धीरेंद्र शास्त्री स्टेजवरून निघून गेले. धावपळीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अवैधरित्या मुंबईत राहणाऱ्या 2 बांगलादेशी नागरिकांना अंधेरी एमआयडीसी पोलिसांकडून अटक. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांची धरपकड वाढवली. मुंबईच्या घाटकोपर पोलिसांकडून तब्बल 13 बांगलादेशींना अटक. सगळ्या बांगलादेशी नालासोपारा परिसरात राहत होते. मुंबईमध्ये मराठी तरुणावर पुन्हा एकदा अन्याय. मराठी तरुण कामावर टिकत नाही म्हणत नोकरी नाकारली. मुंबईच्या मरीन ड्राईव्हमधील राधेश्याम कंपनीतला प्रकार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला. पिझ्झामध्ये चाकूचा तुकडा आढळला. पिंपरी चिंचवडच्या भोसरी परिसरातील इंद्रायणी नगरमधली घटना. पिंपरी चिंचवडमध्ये सावकारकीच्या जाचाला कंटाळून रिक्षाचालकानं जीवन संपवलं. रिक्षाचालकानं सावकारांनी केलेला जाच व्हिडिओद्वारे मांडला. या प्रकरणी दोघांना अटक. बुलढाण्यामध्ये 3 दिवसांपासून सोयाबीन खरेदी रखडल्यानं संतप्त शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न. चिखली तालुक्यातील सोमठाणा खरेदी केंद्रावरचा प्रकार. मुंबई नाशिक महामार्गावरती दिवा गावाजवळ कारला भीषण आग. आगीमध्ये संपूर्ण कार जळून खाक. वाहतूक पोलिसांच्या तत्परतेनं मोठा अनर्थ टळला. एका व्यक्तीला वाहतूक पोलिसांनी तात्काळ कारमधून बाहेर काढत वाचवलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं 29 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. प्रवेश वर्मा नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात, तर कारकाजीमधून अतिशी यांच्या विरोधात रमेश बिधुरी यांना उमेदवारी. सीबीआय 7 जानेवारीला इंटरपोलच्या धर्तीवरती भारत पोल परिषद घेणार. दिल्लीतील भारत मंडपम इथं परिषदेचं आयोजन. या परिषदेला गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार. बेंगळुरूतील तंत्रज्ञ अतुल सुभाष यांच्या आत्महत्या प्रकरणात त्यांची पत्नी निकिता आणि सासरच्या लोकांना बेंगळुरू न्यायालयानं जामीन मंजूर केला. या सर्वांवरती अतुल सुभाष यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. जम्मू काश्मीरमध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला. 4 जवान शहीद, 2 जवान जखमी. ट्रक रस्त्यावरून घसरला आणि दरीत कोसळला. जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा इथली दुर्घटना. जगातील सर्वात वृद्ध महिला जपानच्या टोमिको इत्सुकी यांनी वयाच्या 116व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनं सप्टेंबर 2024 मध्ये इत्सुका यांना जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून मान्यता दिली होती. अंतराळात पाठवलेली 4 दिवसात उगवली. स्पेडेक्स मिशनसह बिया अंतराळामध्ये पाठवण्यात आल्या होत्या. इस्रोनं चित्र प्रसिद्ध केलं. इस्रोनं 30 डिसेंबर रोजी श्रीहरिकोटा इथून स्पेडेक्स मोहीम सुरू केली होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.